स्वामी, अहो ही साखर मी स्वतः दुधात विरघळवली होती. ही बाहेर काढणं कोणाला शक्य नाहीये, पण तुम्ही ते करून दाखवलं. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर कपिले. कपिले, प्रपंचात राहून परमार्थ करावा, कर्तव्यात देव शोधावा. तेव्हाच आयुष्याची गोडी वाढते. शिव शंकर शंभो. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. गोमुख, हे बघ, ही तुकाराम महाराजांची गाथा, ही सावता माळ्याची पोथी आणि या जनाबाईंच्या ओव्या. अरे हे सगळे थोर संत, अरे या सगळ्यांनी घर, प्रपंच, संसार हे सगळं सांभाळून परमार्थाचं शिखर गाठलं. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. सावता माळ्याच्या मळ्यात विठ्ठल आला, जनाबाईच्या झोपडीत विठ्ठल राबला. अरे हे सगळं हेच दाखवतं का प्रपंच सोडून नव्हे तर प्रपंच करून परमार्थ साधता येतो. अरे वाचते आणि काहीतरी बोध घे यातून. आता हे घ्या. हे काय? हे वाचा. हा ग्रंथ मी पूर्ण वाचलाय. यातील ऋषी, मुनी, साधू यांनी संसार सुख सोडून साधना केली आणि हाच माझा मार्ग आहे. तुमचा मार्ग तुमच्या ठिकाणी आणि माझा मार्ग माझ्या ठिकाणी. अहो, तुम्ही हे पाहिलत का? व्यवसायात किती मोठं नुकसान झालंय. अहो, गिऱ्हाईकांना कमी दर लावून जास्त माल दिला गेलाय. या सगळ्या नोंदी तुमच्याच हातच्या आहेत ना? तुमच्या लक्षात कसं नाही आलं? आता काय सांगू, हल्ली वारंवार अशा चुका होत आहेत माझ्याकडून आणि म्हणूनच या गोमुखाला मी व्यवसायात लक्ष द्यायला सांगतोय, पण हा ऐकल तर शपथ. गोमुखा, अरे वेळ हातातून निसटून चालली आहे. अरे हा व्यवसाय नसला तर आपल्या सगळ्यांचं काय व्हायचं? आई, माझा हिशोब भक्तीत आहे. नफा तोटा हे त्या बाप्पाच्या हाती. धनसंपत्तीचा लेखाजोखा हा माझ्या कामाचा नाही. आलोच. आजोबा, मामाला काय झालं? का रडतायत तुम्ही? मी आहे ना तुमच्या जवळ. हो रे बाळा, आता तूच आधार आहेस हो आजी आजोबांचा. आणि तोवर मी आहेच ना व्यवसाय सांभाळायला. काही काळजी करू नका तुम्ही. तू किती दिवस सांभाळशील? आणि हा व्यवसाय स्त्रियांच्या खांद्यावर टाकून नाही चालायचा. त्यासाठी पुरुषच हवा ग. आणि तुझ्या खांद्यावर निरंजनची जबाबदारी नाही का? माझ्यावर विश्वास नाहीये लोकांचा, पण एक दिवस मी भाग पाडेन. या गोमुखाला प्रपंचात कसं ओढावं काही सुचत नाहीये. आता स्वामींनी जबाबदारी घेतली आहे ना, आता तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
आता स्वामींशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. स्वामी, आमच्या व्यवसायाचं आणि गोमुखाचं भविष्य आता फक्त तुमच्या हातात आहे. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, काय शोधताय तुम्ही? जास्वंदाचं फूल. पण स्वामी, ही तर सगळी झेंडूची फुलं आहेत. अरे तुम्ही आणलेली, पण आमचे फक्त आमच्या वेगवेगळ्या रूपाला वेगवेगळी फुलं वाहतात. शंकराला पांढरं फूल, गणपतीला जास्वंद, विष्णूला कमळ, आणि ती सगळी फुलं आमच्यापर्यंत पोहोचतात. मामा, बाप्पाला हार घातल्यावर काय होतं? बाप्पा खुश होतो बाळा. पण तो खुश झालाय हे आपल्याला कसं कळतं? बाप्पा, तू खुश झालास का या हारामुळे? निरंजन, बाप्पा हो म्हणाला. पण कशावरून? फूल पडलं म्हणजे हो असंही असू शकतं आणि नाही असंही असू शकतं. बापा, हा तुझा होकार आहे की नकार आम्हाला उमजत नाही. काहीतरी चिन्ह दे. निरंजन, सापडलं. कपिले, हे घे फूल, आणि आम्ही काय सांगतो ते नीट ऐक. हे फूल घ्यायचं आणि त्या व्यक्तीला सांगायचं हे फूल आणि तिच्याकडे असलेलं फूल एका काचेच्या बरणीत पाण्यात घालून ठेवायचं. समजलं ना? पण स्वामी, हे फूल कोणाला द्यायचं नक्की? अगं तू गावात जा, तुला आपोआप कळेल कुठे जायचंय ते. हो. शिव शंकर शंभो. हा बुवा पण ना नेमकी अशी कामं आम्हाला देतो. आम्हाला तर वाटतं शिक्षा द्यायची ना नवीन नवीन पद्धतच शोधून काढतो हा बुवा. आता दिवसभर भटकत राहावं लागेल ते घर शोधण्यासाठी. फुल कुणाला द्यायचंय हे पण सांगितलं नाही. धडा शिकवायचा म्हणून काहीही युक्त्या शोधून काढतो. येऊ? जास्वंदाचं फूल, हे फूल मला द्याल का? खरं तर पहाटे मला स्वप्न पडलं होतं. स्वामींनी आदेश दिला आहे की जास्वंदाची 2 फुलं घरी आण. मी गावभर शोधलं पण मिळालं फक्त एक, आणि दुसरं तुमच्याकडे आहे. देते की, पण हे फूल जर आम्ही तुला दिलं तर त्याच्या मोबदल्यात आम्हाला तू काय देणार सांग बघू. पण मी तुम्हाला काय देऊ?
ही अंगठी आम्हाला दे आणि हे फूल घे. स्वामींच्या आज्ञेपेक्षा काहीही मोठं नाही. हे घ्या. हे फूल घे. तसं हे फूल स्वामींनी तुलाच द्यायला सांगितलं होतं. मी फक्त वाहक आहे. हे आधी का सांगितलं नसेल यांनी? असो. काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. मी स्वामींच्या आदेशाचं पालन करेन, काळजी नका करू. बर, येतो. हा, काय ग, दमा आहे तुला? तू काही काळजी करू नकोस. आमच्या ओळखीचे एक वैद्य आहे, त्यांच्याकडे दम्यासाठी रामबाण औषध आहे. थोडं महाग आहे. तुला जर चालत असेल तर त्यांच्याकडून आणून देते तुला. मी ज्यांच्याकडे औषध पाणी घेते त्या वैद्य बुवांना आधी विचारते. आता विचारायचं काय? अगं, ह्या वैद्यांच्या हाताला गुण आहे. महाग आहे एवढंच. हा, काही काळजी करू नकोस. तुला यावं लागणार नाही. आम्ही स्वतः घेऊन येतो तुझ्यासाठी. मग तर झालं. तोवर आम्ही सांगतो तो मंत्र म्हण, तुला आराम मिळेल. म्हणो मंत्र. आता ह्या बुवाची गादी आम्हीही चालवू शकतो. आमच्यातही असे गुण आलेले आहेत. बर, येतो आम्ही. हा, स्वामी, हे आसन कोणासाठी? योग्य वेळ आली की कळेल. शिव शंकर शंभो. ही माझी मुलगी पालवी. तुला बघायला आलेत. खरं तर उद्या यायचं ठरलं होतं, पण आजच त्यांचं अक्कलकोटात काम आलं म्हणून थेट इथेच आले. काय झालं? एवढा दम का लागला तुम्हाला? मला दम्याचा आजार आहे. काय? दम्याचा त्रास? तुम्ही ह्याबद्दल सांगितलं नाही मला. हाय, मी तुला सांगितलं होतं ना.